श्री सद्गुरू संत बाळूमामांच्या पदपर्शन वास्तव्याने पावन झालेला हा चंदुलाल शेटजींचा वाडा. ह्या वाड्याचं खूप आहे सांगण्यासारखं. जिथं बाळूमामांनी चाकरी केली ते ह्या वाड्यात. बाळूमामांच्या वडिलांनी ज्या वाड्यामध्ये सालगडी जिथं ठेवलं देवाला ते ह्या शेटजींच्या पाशी. ते चंदुलाल शेटजी. चंदुलाल शेटजी हे बाळूमामांचे पहिले भक्त. बाळूमामांनी जे पहिलं रूप दाखवलं ते ह्या लोकांना दाखवलं. ह्या शेटजींना, ह्या शेटजींच्या मिसेसना आणि ह्या सुनबाईंना दाखवलं. रूप म्हणजे कुठल्याही देवाचं रूप धारण करू शकतो हे देवानं सिद्ध करून दाखवलं. हे शेटजींचे आम्ही वंशावळी. हे चंदुलाल शेटजींची ही आई. जे देवाचं सवास भरपूर वर्ष लाभला, रागवणं, वरडणं, माया करणं, देवावर जास्त सानिध्य लाभलं ते ह्या शेटजींची आई. ह्यांच्या आईवरचा प्रवास म्हणजे सांगण्यासारखा म्हणजे काय की बाळूमामांनी लहान वयात जास्त चमत्कार दाखवले ते ह्या आजीना, चंदुलाल शेटजींच्या आईना. आणि खूप वर्षानंतर खूप मोठा चमत्कार दाखवला ते म्हणजे थालीमध्ये दर्शन. जेव्हा बाळूमामा ह्या वाड्यामध्ये लहानपणी आले होते तेव्हा देवाला ताटतांब्या वाटी हे चांगलंच दिलं. सद्गुरू कसं असतात की एकच वस्तू ते एकच वस्तू कंटिन्यू वापरतात. त्यामुळे खूप वर्षाचं स्थान असल्यामुळे त्या वस्तूची थोडंसं छिद्र झालं, त्याला थोडंसं छिद्र पडलं. ते त्या देवळे त्याच ठिकाणी ते मामा ठेवायचे त्यांच्या मामांच्या खोलीमध्ये. मग संध्याकाळच्या वेळेला 3:30च्या वेळेला आपल्या घरचं भगवान म्हणजे की महावीर भगवानांचं साक्षात रिअल दर्शन ह्या आजींना घडलं होतं. चंदुलाल शेटजींच्या आईना. तिने ते थाली घेतली, ते देवाऱ्यात पुजून ठेवली. ते अजून पण आहे, ते पण भविष्यात तुम्हाला दर्शनासाठी खुल्लं करणारा पण जरा वेळ आहे. हे चंदुलाल शेटजींची आम्ही चौथी पिढी. तुम्ही त्यांचं चौथी पिढी. मी पंतू. आता माझे वडील मगाशी होते ते नातू. ते चंदुलाल शेटजींचे नातू. हे चंदुलाल शेटजींचे मिसेस. देव हयात मध्ये असताना बाळूमामांच्या ज्या पहिल्या प्रतिमेची जी पूजा केली, म्हणजे बाळूमामांच्या ज्या प्रतिमेची जी पूजा केली ते हा फोटो बाळूमामा. मामांचा हा रिअल फोटो ना. रिअल फोटो बाळूमामांचा हा लग्नाच्या आधीचा हा सगळ्यात जवानीमधला पहिला फोटो. ह्या फोटोमध्ये या दोन माऊलींना म्हणजे माझ्या आजीला आणि शेटजींच्या बायकोला जास्त ह्या जासूदबाईंना देव साक्षात रिअल दर्शन द्यायचा. रिअल म्हणजे कसं आपल्याला दृष्टांत करतो ना, ह्यांना साक्षात घडायचा. म्हणजे हे माझी आजी हात जोडली ना की देव समोर येऊन बोलायचा. म्हणजे समाधी घेतल्यानंतर सुद्धा देवाने तिला प्रचिती भरपूर दिली. बाळूमामांची एकनिष्ठ भक्ती, बाळूमामांची अखंड सेवा केली. बाळूमामापाशी कशाची अपेक्षा न ठेवता अखंडपणे देवाचं जे काय बाबा नित्य नियम असू दे, काय पण असू दे, भरपूर देवाचं बाबा सानिध्यामध्ये तिनं तिचा हातभार लागलेला आहे. देवाचा खूप मोठा कृपाशीर्वाद आहे. तिची 2 मुलं सुद्धा तिच्या नदीच्या भोवऱ्यातून देवानी वाचवली होती. तिला टोटल 7 मुलं. तिची 2 मुलं एका नदीच्या भोवऱ्यात पाण्याच्या भोवऱ्यामध्ये अडकली होती. तो सगळा इतिहास तुम्हाला मालिकेमध्ये ग्रंथात तर खूप छान दाखवलेला आहे. मी शॉर्टमध्ये 1 मिनिटात सांगतो. म्हणजे की एकदा दृष्टांत घडला होता वाड्यामध्ये. मामा समोर येऊन माझ्या आजीला लागले वरडायला की हिला कधी नावाने आणि आडनावाने हाक नाही मारायची, हिला गुजरीन म्हणायची, गुजरायचे म्हणून. मग ही गुजरीन पोरं तुला जास्त झाल्यात, पोरांच्याकडे झाला पण तुझं लक्ष नाही, तुझी 2 पोरं मरणाच्या दारात अडकलेत असे मामा म्हटल्यावर माझी आजी भाऊक झाली. आजीला झाला वाड्यात दुष्टात. पोरं अडकली होती पुण्याच्या जुन्नरच्या भीमा नदीच्या भोवऱ्यात अडकली होती. आणि मामा कुठल्या तळावर कुठल्या ठिकाणी होते हे मामानाच माहीत. बरोबर आहे. मग तिथनं मग जे मामांचे तळावरनं जे म्हणजे आजीने परत मामाने विनंती केली, मामा काय पण करा, खरं ती 2 पोरं वाचली पाहिजेत आणि घरी सुखरूप आली पाहिजे. म्हणजे त्या मामाने जे 2 नारळ फेकले होते ते डायरेक्ट माझ्या आजीच्या ओट्यात येऊन पडले. आणि जेव्हा बाळूमामाने सांगितलं की ते तू पुजून ठेवायला, तेव्हा ती 2 पोरं वाचली आणि घरी सुखरूप आली. त्या नारळाचं सुद्धा दर्शन प्रत्येक रविवारी आणि अमावस्याला घडतं. तुम्हाला सुद्धा त्या दर्शनाचा लाभ देतो. पण इतर लोकांचं म्हणजे रविवारी आणि अमावस्याला आपल्याला बी कामधंदा व्यवसाय आहे. मला जेव्हा सुट्टी असेल तेव्हा त्याचं प्रत्येक वर्षाला आम्ही त्याची दर्शनाचा लाभ आपण देतो. तुमचा सुद्धा कधी प्रसंग घडला, हे न घडलं तर एकदा तरी रविवारी आणि अमावस्याला तुम्ही या. दर अमावस्याला जो मामांचा आवडता गोड पदार्थ जो बनवला जातो, जो मामांना प्रत्येकाला कसं गोड पदार्थ आवडतो तसं मामांना सुद्धा आवडतो, तो म्हणजे माझ्या आजीची हातची लापशी. ती लापशी आम्ही परंपरानुसार आम्ही अजून 4थ्या पिढीपर्यंत जपलेली आहे. दर अमावस्याला आपण बनवतो. तुमचा सुद्धा कधी प्रसंग घडला, येणं घडलं तरी एकदा तरी लापशी खायला नक्की या. बाळूमामाच्या नावानं चांगलं. जय बाळू. जे मी तुम्हाला 2 नारळ सांगितले ते 2 नारळ ह्याला 70 ते 80 वर्ष झाले. 80 वर्ष प्लस झाले. आजपर्यंत त्या नारळाला काही झालं नाही, काही नाही. त्या नारळाचं दर्शन घेण्यासाठी सुद्धा रविवारी आणि अमावस्याला, दर अमावस्याला भक्त लोक येतात. तुमचं सुद्धा कधी प्रसंग घडला तर इतर प्रत्येक भक्तांना सांगा की एकदा तरी बाबा ह्या वाड्यात दर्शनाचा लाभ प्रत्येक भक्तांनी घ्यावा. हेच बाळूमामाच्या सांगतोय आपण. बाळूमामाच्या नावानं छान. जय बाळूमामा.